चुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न, काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे, अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राज्याच्या अर्थसंकल्पात आश्वासनांचा महापूर, आश्वासनांना कंटाळूनच जनतेनं लोकसभेत दणका दिला। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय, उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। यावेळी मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय, आम्ही काय यात नौखे नाही, सर्व गोष्टींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केला, सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल हाच आमचा निर्धार, अर्थमंत्री अजितदादांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। अजित पवारांबद्दल खूप मोठी खदखद, अजित पवारच गरुड आहे, गरुडाला कुणाच्याही कुबड्याची गरज नाही, अजितदादा महाराष्ट्राचे ब्रँड, अमोल मिटकरींचं वक्तव्य। राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं महिलांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत, रक्षाबंधनापूर्वी भावाने भेट दिली, महिलांच्या प्रतिक्रिया। पुण्यात कोथरूड भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष, अर्थसंकल्पात मुलींना शिक्षणात सूट दिल्यानंतर जल्लोष, चंद्रकांत पाटलांचे आभार मानले। अजित पवारांमुळे चीड निर्माण झाली आहे, अजित पवार महाविकास आघाडीत आले तर आमच्याकडे येऊ देणार नाही, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। शिंदे गटाचे विप्लव बाजोरिया उद्धव ठाकरेंना भेटल्याची चर्चा, मात्र ठाकरेंना भेटलो नसल्याचं बिजोरियांचं स्पष्टीकरण। शिवसंग्राम संघटना विधानसभा निवडणूक लढवणार, आघाडीबाबत आमच्या पुढे सर्व पर्याय खुले, ज्योती मेटेंची माहिती।